आज आपण विमा मित्र मोबाईलमधलं एक स्पेशल आणि एक्सक्लुझिव्ह असं एक खूप महत्त्वाचं फीचर बघणार आहे. ते म्हणजे प्रेझेंटेशन विथ प्रिव्हियस पॉलिसीज. म्हणजे तुमचा एक्झिस्टिंग क्लायंट आहे, ज्याच्या तुमच्याकडं खूप आधीच्या पॉलिसीज आहेत, बऱ्याचशा पॉलिसीज आणि त्याला आता नवीन प्लॅन तुम्ही देताय किंवा प्रेझेंटेशन देताय. तर हा जो मीटिंग कॉल आहे, तो मीटिंग कॉल 100% क्लोज करण्यासाठी एजंटला अतिशय उपयुक्त असं हे फीचर आहे. आता हे असं उपयुक्त असण्यामागचं कारण काय आहे, की ज्यावेळेला आपण कॉलला बसतो, त्यावेळेला कस्टमरच्या ज्या नीड्स आहेत, त्या नीड्सला जर तुम्ही पर्टिक्युलर प्रश्नांची उत्तरं दिली, तर तो प्लॅन, तो कॉल त्या ठिकाणी किंवा ती मीटिंग आहे, ती त्या ठिकाणी संपते आणि आपल्याला तो सेल मिळतो. तर ह्या मध्ये त्याचे प्रश्न काय असतात, की माझी ऑलरेडी एक्झिस्टिंग इन्शुरन्स कव्हर किती आहे? माझा ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रीमियम किती आहे? मला जे आधी ऑलरेडी पॉलिसीज आहेत, त्याचे रिटर्न्स कधी मिळणार आहेत? त्याच्यावरती लोन आत्ता किती अवेलेबल आहे? आणि टोटल मिळून मी ही पॉलिसी घेतल्यानंतर माझा टोटल प्रीमियम किती होणार आहे आणि किती रिस्क कव्हर होणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कागदावरती कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, तर ते अतिशय कठीण आहे. परंतु ह्या मोबाईल ॲपमधून आपण एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये त्याच्या प्रिव्हियस सगळ्या पॉलिसीज ॲड करू शकतो आणि त्याला पूर्ण प्रेझेंटेशन त्याच्या पहिल्या पॉलिसीसहित आपण देऊ शकतो आणि त्याचे जे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्याच्यावरून पोहोचवतो आणि तो सॅटिस्फाय झाल्यानंतर आपल्याला कितीही मोठा कॉल असेल, कितीही मोठा प्रीमियम असेल, तर तो आपल्या हातामध्ये मिळण्याची 100% चान्सेस असतात. तर आपण एक पहिल्यांदा रेग्युलर प्रेझेंटेशन बघूया आणि प्रेझेंटेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस पॉलिसीज कशा ॲड करतो ते बघूया. आता समजा एक क्लायंट आहे जो माझ्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लायंट आहे आणि त्याच्या पॉलिसीज आहेत माझ्याकडं. तर त्या मी इथं नाव टाकलेलं आहे त्याचं ॲड प्लॅन करतोय. आता मला त्याला प्लॅन द्यायचा आहे आता फॉर एक्झाम्पल कुठलाही जो काही असेल तो 915 द्यायचा आहे फॉर एक्झाम्पल. 915 वरती मी क्लिक केलं, प्लॅन घेतला. आता मला टर्म द्यायची आहे त्याला, जी काही टर्म मला द्यायची आहे समजा 21 इयर्स दिलेली आहे. कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन मी सम एश्युर्ड वरतीच ठेवलेला आहे आणि आत्ता मला त्याला 25 लाख रुपयेचा प्लॅन द्यायचा आहे. ओके. आता मला आत्ताचा प्रीमियम आहे तो 1,37,000 आलाय. मी जो काही रायडर्स घ्यायचे आहेत ते घेतलेले आहे तिथं आणि सेव्ह केल्यानंतर आपण पहिल्यांदा आधी रिपोर्ट बघूया. म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये लक्षात येईल, की हे प्रेझेंटेशन कशा पद्धतीने चालतं. तर हे आत्ताचा जो प्लॅन दिलेला आहे, ते आत्ताच्या प्लॅनचं फक्त प्रेझेंटेशन आहे. जीवन आनंद ही पॉलिसी कशा पद्धतीनं रन होणार आहे, ते ह्याच्या डिटेलमध्ये नको जायला कारण ते प्रत्येक एजंटला माहीतच आहे. आता त्याचा मला प्रश्न आहे, की माझ्या ऑलरेडी एक्झिस्टिंग प्लॅनसहित माझा रिस्क कव्हर कसा तयार होईल? तर ज्यावेळेला मी पॉलिसीचं प्रेझेंटेशन बनवत असतो, त्यावेळेला मला इथं वरच्या बाजूला इथं सेटिंगचा जो ऑप्शन आहे, त्या सेटिंगमध्ये आल्यानंतर इथं इन्क्लूड प्रिव्हियस पॉलिसीजचा एक टॅब मिळतो. हा बऱ्याच जणांच्याकडून दुर्लक्षित होतोय आणि खूप चांगलं क्लब मेंबरशिपवरती काम करणारे, प्रीमियमवरती काम करणारे एम-डी-आर-टी, सी-ओ-टी, टी-ओ-टी एजंट्स ह्याचा वापर करून आपला बिझनेस वाढवत आहेत. तर सर्वांनी जरूर वापर करायला पाहिजे या गोष्टीचा. इन्क्लूड प्रिव्हियस पॉलिसीज हा टॅब ऑन केला, की त्या ऑलरेडी एक्झिस्टिंग त्याच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या ऑटोमॅटिक प्रेझेंटेशनमध्ये येतात. त्याच्यात जेवढ्या काही आता मी इथं पहिला आत्ताचा प्रेझेंटेशन दिलेला आहे ते आहे हे. त्याच्यात जेवढ्या काही पहिल्या पॉलिसीज होत्या, त्या सगळ्या पॉलिसीज इथं ऑटोमॅटिक त्यानं सॉफ्टवेअरने घेतलेल्या आहेत. ज्या लहानपणापासून त्याच्या आता इथं कोमल जीवन नावाचा एक प्लॅन आहे. तो लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी घेतला होता. तरी सुद्धा तो इन्क्लूड होऊन आला इथं. त्याच्यानंतर जेवढे काही प्लॅन्स आहेत तो इथं आता जेव्हा स्टार्ट झाली त्याचे पहिली पॉलिसी 2002 पासूनचा इथं चार्ट तयार झालेला आहे. हे अतिशय बारकाईनं बघण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा 2002 का घेतलं तर पहिल्या पॉलिसीची जे डेट ऑफ कमिन्समेंट आहे ती 2002 आहे. बरोबर? त्यामुळं त्यानं प्रेझेंटेशनची पहिली तारीख घेतलेली आहे ती पहिलं वर्ष घेतलेलं आहे ते 2002. त्यापासूनचा तेव्हा एज किती होतं, रिस्क कव्हर किती त्याचा नॅचरली
ॲक्सिडेंटल रिस्कवर कसा ग्रो होत गेलेला आहे, त्यावेळेसचा टोटल प्रीमियम हा कशा पद्धतीनं जसं-जसं पॉलिसीचं संख्या वाढत गेली, त्या पद्धतीनं त्याचा रिस्कवर कसा वाढत गेलेला आहे ते. आता आपण आत्ताच्या इयरवरती बघितलं बारकाईनं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की आता 2023 पर्यंत त्याचा 1,64,00,000 रुपयेचा रिस्कवर होता. आता त्याच्यामध्ये वाढ होणार आहे मी घेतलेल्या प्लॅनमुळं, आत्ताच्या प्रेझेंटेशनमुळं आणि त्याचा रिस्कवर 1,94,00,000 कडे निघालेला आहे ह्या प्रेझेंटेशनमुळं किंवा या पॉलिसीमुळं. त्याच्या प्रीमियममध्ये जे काही वाढ होणार आहे, ते इथं दाखवलेलं आहे. किती टोटल प्रीमियम आता त्याच्यात वाढणार आहे. त्याला आधी किती रिटर्न्स मिळाले प्रिव्हियस पॉलिसीच्या अंडर ते पण इथं दिसतंय आणि नंतर किती रिटर्न्स कधी-कधी मिळणार आहेत, ते पण इथं दिसतंय. त्याचा प्रीमियम कसा डाउनफॉल होतोय, म्हणजे एखादी पॉलिसी संपल्यानंतर, ते सुद्धा याच्यामध्ये कळतं, की आपण ज्यावेळेला एखादा मोठा प्रीमियम देत असतो, त्यावेळेला तो म्हणतो, "नाही, नाही, मला कसं शक्य आहे? ऑलरेडी माझा एवढा प्रीमियम आहे." तर त्यांना आपण सांगू शकतो, की "सर, 4च वर्षानंतर तुमचा प्रीमियम हा एक पॉलिसी संपते, त्यामुळे तुमचा प्रीमियम कमी होत आहे. त्यामुळे 4-5 वर्षच तुम्हाला हा प्रीमियम भरायचा आहे." ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत, त्या आपण बोलू शकतो इथं. रिटर्न्सच्या चार्टमध्ये रिटर्न्स दिसतायत तुम्हाला. त्याचा एक्झिस्टिंग समजा कधीही गरज लागली, तर त्याला लोन अवेलेबल किती आहे? फॉर एक्झाम्पल त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी किती लोन मिळतंय? हा जर प्रश्न त्यानं विचारला टोटल, तर त्याला आपण सांगू शकतो 1,62,00,000 रुपयेचं लोन आपण LICकडून त्याला अवेलेबल करून देऊ शकतोय. तर ह्या जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ऑलरेडी एक्झिस्टिंग पॉलिसी सहित त्याचा मेडिकल काय करायला लागतंय? तो जनरलमध्ये असेल तर जनरलच्या टेस्ट काय असतील आणि स्पेशल असेल तर स्पेशलमध्ये काय टेस्ट कराव्या लागतील. हे इथं सॉफ्टवेअर सगळं ॲक्युरेट कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवते. मग ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या मनात जे प्रश्न असतात त्याचे, तो मनातले प्रश्न ज्यावेळेला विचारतो, त्यावेळेला त्याची जी उत्तर आहे, ती तुम्हाला लगेचच्या लगेच त्याला जर देता आली, तर तो कॉल जो आहे, तो तिथल्या तिथं क्लोज होण्याची शक्यता असते. 100% शक्यता असते आणि तो त्या पद्धतीनं क्लोज होतो आणि आपल्याला जो प्रीमियम आहे, आता मी आत्ताच्या पॉलिसीचा प्रीमियम फॉर एक्झाम्पल आत्ता मी जो प्रीमियम घेतलेला आहे, तो 1,31,000 चा चेक घेऊन मला तिथल्या तिथं लगेच त्याचा प्रपोजल फॉर्म भरता येऊ शकतं. तर हे जे फीचर आहे, ह्या फीचरचा खूप बारकाईनं अभ्यास करा. काही डाउट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि त्या कॉलवरती जाताना या पद्धतीनं जर तुम्ही कॉल केला, तर त्याचा तुम्हाला 100% बेनिफिट मिळेल. सगळे मोठे एजंट्स या फीचरचा उपयोग करून भीमा मित्र ॲप वापरून ह्याचा उपयोग करून मोठे-मोठे प्रीमियम आणि मोठे-मोठे सम एश्युर्ड आणतायत.